नमस्कार मित्रांनो, आयुष्यमान भारतचे जे काही पोर्टल आहे या पोर्टलमध्ये आपण पाहिलं की आपण बेनिफिशरी किंवा ऑपरेटर आय डी या माध्यमातून लाभार्थीची ई-के.वाय.सी करून कार्ड हे तयार करीत होतो. परंतु आता बऱ्याच CSC केंद्र चालकांचे यामध्ये आय डी हे मॅप करण्यात आलेले आहे आणि CSC मधून सुद्धा आपण आयुष्यमान भारतचे कार्ड आता तयार करू शकणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवर. येथे आल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की येथे बेनिफिशरी आणि ऑपरेटर हे दोन ऑप्शन आपल्याला येथे पाहायला मिळत आहे. तर आपण सुरुवातीला बेनिफिशरी आणि ऑपरेटर आय डी मधून कार्ड हे तयार केलेले असतील किंवा नसतील पण. तर CSC मधून लॉग इन करण्यासाठी आपल्याला येथे ऑपरेटर या टॅबवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे खाली आपण पाहू शकतात की CSC लॉग इन नावाचं एक टॅब दाखवत आहे. आपल्याला येथे क्लिक करून घ्यायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथे टाकून व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. आपण जर सुरुवातीलाच CSC मधून जे कार्ड तयार करीत असताना तर आपल्याला सुरुवातीला तेथे ID आणि पासवर्ड हा विचारला जाईल. मी CSCचा ID आणि पासवर्ड हा ऑटो सेव्ह केलेला असल्यामुळे मी डायरेक्ट येथे लॉग इन झालेलो आहे. तर OTP आणि हा कॅप्चा टाकल्याच्या नंतर येथे मी व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय केल्याच्या नंतर मित्रांनो आपण पाहू शकतात की अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होईल. यामध्ये आपण जे काही काम करणार आहोत त्याची पूर्ण माहिती येथे दाखवली जाणार आहे. यामध्ये किती कार्ड हे आपले अप्रूव्ह झालेले आहे, किती पेंडिंगमध्ये आहे, किती रिजेक्टेडमध्ये आहे, किती डिलिव्हर झालेले आहे, ही सगळी माहिती येथे आपल्याला दाखवली जाईल. त्यानंतर येथे आपण पाहू शकतात की इथे लिंक आधार, डाउनलोड कार्ड डिलिव्हरी हे ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्यानंतर इथे आपला स्टेट जसे की महाराष्ट्र. त्यानंतर आपल्याला इथे हे सिलेक्ट करायचे आहे PMJAY. त्यानंतर आपल्याला इथे आपला डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे सर्च बाय फॅमिली ID, आधार नंबर, नेम किंवा PMJAY ID या कोणत्याही एका माध्यमातून आपण लाभार्थीची डिटेल इथे शोधू शकता. तर मी इथे आधार नंबर टाकून एका लाभार्थीची डिटेल आपल्याला इथे काढून दाखवतो. आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे सर्च करायचे आहे. सर्च केल्याच्या नंतर आपल्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल. तर यामध्ये त्या कुटुंबातील पूर्ण नावे आपल्याला इथे दाखवली जातील जे की राशन कार्डमध्ये ती नावे समाविष्ट आहे. तर इथे आपण पाहू शकतात ॲक्शनच्या समोर इथे ई-के.वाय.सी नावाचं ऑप्शन आहे. येथे आपण जर क्लिक केलं तर आपण त्या लाभार्थीची आधार, OTP, फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन या तिन्हीपैकी कोणत्याही एका माध्यमातून त्या लाभार्थीची KYC ही करू शकतात. त्याचप्रमाणे वर पाहिलं तर इथे लिंक आधार आहे, ॲड फॅमिली मेंबरसुद्धा ऑप्शन आहे. त्यानंतर डाउनलोड कार्ड आहे, कार्ड डिलिव्हरी आहे आणि यामध्येच जर एखाद्या लाभार्थ्याचं आपण जर कार्ड बनवलं तर रेडो KYC हे सुद्धा एक ऑप्शन याच्यामध्ये ॲड आहे. जे की ऑपरेटर आय डीमध्ये जेवढे ऑप्शन होते त्याच प्रकारचे ऑप्शन आपल्याला इथे CSC मध्ये पाहायला मिळत आहे. तर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत की त्या लाभार्थ्याचे कार्ड हे कशा प्रकारे बनवायचे, तसेच रेडो ई-के.वाय.सी कशा प्रकारे करायची, त्याचप्रमाणे ॲड फॅमिली मेंबर याची पण माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपला पण ID आयुष्यमान भारत योजनेमध्ये जर मॅपिंग झालेला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.